विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी क्वेश्चन 2B यामधला तिसरा उपप्रश्न आपण सोडवत आहोत. तर गणिताचे प्रश्न फार सोपे असतात. यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक प्रश्न काय म्हणतोय ते शांत डोकं ठेवून जर वाचन केलात, निरीक्षण केलात, तर उत्तराकडे प्रश्न पाठवत असतो. कोणतं सूत्र वापरायचं हे प्रश्न सांगत असतो. आपण प्रश्न लक्षपूर्वक वाचन करूया. पुढील अंकगणिती सीडीचे 19वे पद काढा. काय दिलेलं आहे या ठिकाणी? अंकगणिती सीडी दिलेली आहे 7, 13, 19, 25 आणि आपल्याला काय काढायचं आहे? सीडीचे 19वे पद. तर या ठिकाणी कुठलेही पद काढायचं असेल तर आपल्याला सूत्र माहित आहे. ते अगोदर आपण सूत्र लिहूया. काय आहे सूत्र? हो, TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले T हे सूत्र आहे. सूत्र आपल्याला पाठच आहे, पद काढण्यासाठीचं सूत्र आहे. आणि मग यामध्ये 19वे पद, सूत्रातल्या किमती एक एक शोधूया. या ठिकाणी n काय असेल की तो पद शोधायचा 19वे आणि मग n बरोबर 19. ये म्हणजेच या ठिकाणी T1 काय? पहिलं पद या सडी मधलं 7. त्यानंतर D काढायचे आपल्याला. तर D काढण्यासाठी आपण काय सूत्र आहे? हो, D मध्ये पुढच्या पदातून मागचं पद वजा करतो. मग आपण ह्यामध्ये T1, T2 हे T3, T2 वजा T1. सूत्र कॉमन डिफरन्स D काढण्यासाठी पुढच्या पदातून मागचं पद. पुढचं पद किती येतं? 13 वजा मागचं 7. 13 मधून 7 गेले, 6 राहिले. तर या किमती आपण सूत्रात ठेवूया. म्हणून N किती? 19 बरोबर A 7 अधिक N 19 वजा 1 जशास तसे गुणिले D किती काढला आपण? 6 आणि म्हणून 19वे पद बरोबर T19. 7 जशास तसे अधिक जशास तसे 19 मधून 1 गेला, 18 गुणिले 6. 7 जशास तसे अधिक 18 संघ 18 गुणिले 6, 8 संघ अष्टोदर्शी. आणि मग उत्तर किती आलंय? 7 अधिक 108 म्हणजे 115. या पद्धतीने उत्तर आलं. म्हणून T19 बरोबर 115. अंकगणिती सीडीचे 19वे पद किती असेल? 115. इथे लिहा अंकगणिती सीडीचे 19वे पद किती आहे? बरोबर 115. अगदी सोपं आहे. आपण जर लक्षपूर्वक केला तर याचं उत्तर सहज मिळतं. तर यामधला पुढचा प्रश्न, उपप्रश्न काय आहे? लक्षपूर्वक ऐका विद्यार्थ्यांनी. लक्षपूर्वक वाचन केल्यानंतर प्रश्न आपल्याला सांगतो कोणकोणत्या किमती उत्तरापर्यंत पोहोचवतात. त्या पण आपण लिहून घेऊया. बघा, एक शेअर 2000 रुपये बाजारभावाने विकला आहे. बाजारभाव किती आहे? एका शेअरचा 2000 रुपये. आणि मग काय तो केलाय? शेअरचा विकलाय. यासाठी दलाली दिलेली आहे 0.5%. दलाली दिली आहे. तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम काढायची. आपल्याला काय काढायचं? हो, एका शेअरची किंमत दिली आहे 2000 रुपये. त्याच्यावर दलाली दर काढूया आणि मग मध्यस्थामार्फत हा शेअर्स विकला म्हणून ती दलाली देऊन शिल्लक रक्कम किती झाली ते काढायचं आहे. आणि मग शेअर्सचा बाजारभाव किती आहे तो घ्या. दिलेली माहिती लिहून घेऊ आपण. एक शेअर्स बाजारभाव किती आहे? हो, 2000 रुपये. त्यानंतर दलाली दर किती आहे? दलालीचा
दर दिलेला आहे 0.5%. शेअर्स विकून मिळणारी रक्कम काढायची आपल्याला. शेअर्स विकून मिळणारी रक्कम आणि मग आपण काय करू, अगोदर दलाली काढू. दलाली काय आहे तर बाजारभाव गुणिले दर. बाजारभाव गुणिले दर, दलालीचा दर. एकूण दलाली काढायची आपल्याला. एकूण दलाली बाजारभाव किती आहे शेअरचा 2000 रुपये गुणिले दर किती आहे 0.5%चा अर्थ आहे त्याचा छेद असणे 100. आणि मग छेदातले किती शून्य आहेत, 1 2 कमी केले, वरचे 2 कमी केले तर 20 गुणिले 0.5 हा गुणाकार करू. आपण काय करूया, 20 आणि दशांशचा विचार न करता गुणाकार करू. 20 गुणिले 5 5 100. दशांश किती अंकानंतर आहे, 1 अंकानंतर. आणि मग इथं उत्तरात देऊया तर 10 रुपये होतात. दलाली एकूण दलाली आपण काढली. किती काढली, 10 रुपये. तर आपल्याला आता काय करावं लागेल, दलाली ही द्यायची आहे आणि शिल्लक रक्कम किती काढायची. म्हणून दलाली देऊन मिळणारी रक्कम शिल्लक, मग दलाली देऊन मिळणारी रक्कम बरोबर बाजारभावातून आपण दलाली वजा करूया. सूत्रच आहे आता हे, बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव किती आहे हो, या ठिकाणी प्रश्नांना दिलेली आपल्याला 2000 वजा दलाली आपण किती काढली, एका शेअर्सवर दलाली 10 रुपये. वजा बाकी किती आली बघा, शून्यामधून 0 गेला, परत इथं 10 मधून 1 गेला 9, परत या ठिकाणी 9 आणि 2 मधून 1 गेला, तर या ठिकाणी 2000तून 10 गेले तर 1990 रुपये आपल्याला मिळाली. दलाली देऊन मिळणारी रक्कम, तो शेअर्स विकून मिळालेली रक्कम. शेअर्स विकून मिळालेली रक्कम लिहिली किती असेल, 1990 रुपये. अगदी सोपा प्रश्न आहे, फक्त लक्षपूर्वक दिलेल्या आपल्याला काय किमती आहेत आणि त्या किमतीच्या आधारे उत्तराकडे जाता येतं असं प्रश्न सांगतो. इथं मनाचं आपलं काही करायचं नाही.